निळामणे सर्व भाग्य चोचून बुद्धी सिद्धी ती ओळख विठोबा रखुमा संपलेला आहे. उर्वरित बंगालची सेवा एक 5 मिनिटांमध्ये धावत्या वेगामध्ये मी समर्पित सेवा समाप्त करणार आहे. विठ्ठला आपण व्यवहारामध्ये कुणाला थोर म्हणतो, आपण कुणालाही थोर म्हणतो व्यवहारामध्ये. घरामध्ये जे वयोवृद्ध असतात, जे काम करतात, एखादा काही प्रसंग आला की सगळेजण म्हणतात दादाने विचारा घरामध्ये त्यांना थोर म्हणतो आपण. गावामध्ये कुणाला थोर म्हणतो, जे पाटील पोलीस पाटील असतात, सरपंच असतात, ते गाव कारभार करतात त्यांना थोर म्हणतो आपण. जग चालवतो त्यांना, देश चालवतो त्यांना थोर म्हणतो, जग चालवतो त्यांना थोर म्हणतो. पण हे थोर पण अपेक्षित नाही आहे, याला निळूपार थोर पण म्हणत नाही. एखादा कीर्तनकार महाराज उत्कृष्ट कीर्तन करतो, प्रवचन करतो, पण त्याला आत्मस्वरूपाची जर ओळख नसेल तर तो थोर ठरत नाही. विठ्ठला विठ्ठला काही आस्तिक दर्शनकार आहे, काही नास्तिक दर्शनकार आहे. नास्तिक दर्शनकार अनात्म तत्वालाच आत्मा मानतात, ते वेद मानत नाही, वेद प्रमाणे देवही त्यांना मानत, देवही त्यांना मान्य नाही. काही आस्तिक दर्शनकार जरी असले तरी ते वेद मानतात, वेद प्रमाणे देवही मानतात, पण त्यांना आत्मस्वरूपाची ओळख नसल्यामुळे त्यांना एक थोर म्हणता येत नाही. या जगामध्ये पूजनीय वंदनीय योगी लोक आहेत. योग्य लोक समुद्रावर पाण्याचं चालले तरी पाण्यात पाय पडत नाही. समुद्राच्या पलीकडचा ऐकतात, स्वर्गातला ऐकतात, मुंगीच्या मनातले भाव ओळखतात, त्यांचं सर्व अंग सोन्यासारखं हलकं झालेलं असतं. असा योग्य श्रेष्ठ जरी असला, चांगले आहे, 64 कलानी युक्त, 1400 वर्ष काळाची थप्पड दिली काला, पण ज्ञानोबाऱ्यापुढे ते थोर ठरले नाहीत. विठ्ठला विठ्ठला योग्य जरी असले, सर्वश्रेष्ठ पूजनीय वंदनीय जरी असले तर योगामध्ये आत्म्याचा अनुभव आहे, पण आत्मा ब्रह्म आहे याची ओळख नाही म्हणून तेही थोर ठरलेले नाही. काही उपासक आहेत, निंबाकाचार्य, मध्वाचार्य अशा अनेक उपासक आहेत, आणि उपासकांनी चैतन्यामध्ये भेद मानलेला आहे, आणि भेद मानले निंद असल्यामुळे तेही थोर ठरलेले नाहीत. थोर कोण? हरी भक्त थोर म्हणून हरी शब्द निळूपाऱ्यांना टाकावं लागलेला आहे. हरी या शब्दाला सगळीकडे किंमत आलेली आहे, सगळीकडे हरीचं वर्णन आलेले. वेदे रामायण शास्त्रे पुराणे भारत दादोमध्ये तर त्यांच्यात हरी सर्व चौवेदी हरी हा व्यापक सर्वगत हात वेगळे चिंतनाचं चिंता सुद्धा सगळीकडे हरीच्या तत्वाचं व्यापकत्व आहे. पूजा सूर्याशी चालेल तुझ्यासाठी ऐशातून समस्त ब्रह्मांडाचं स्वामीवर म्हणजे जाणून चालेले शरीर पूर्णाची असत्य पूर्ण बोलवितो. एवढं महत्व आहे हरीची सत्ता तुमच्याकडे आहे, म्हणूनच तुम्ही आम्ही कीर्तनामध्ये आहोत. हरीचं व्यापकत्व मोठ्या प्रमाणात साठविला हरी जी हृदय बनले. प्रत्येकाने हरी प्राप्त स्वरूपाले, प्रत्येकाने हरी साठवलेला आहे, एवढी हरीची किंमत आहे. ओमने ओम अक्षराला सुरुवात केली ज्ञानेश्वरीची. ओम अक्षराचं सामर्थ्य ओम इत्यक्षर ब्रह्म म्हणतात. उत्पत्ती स्थिती म्हणजे ओम अक्षर आहे, सृष्टीच्या अगोदर म्हणजे ओम अक्षर आहे. ओमच्याही अगोदर भगवत नामाचं संबोधन ज्या नामानं होतं ते हरिनाम आहे. हरीचं नियोजन का? कारण भगवंताचं नाम जे आहे त्या नामामध्ये विशिष्ट प्रकारच्या उत्पत्तीची शक्ती साठवली असते. हरीची उत्पत्ती रू धातूपासून होणे. रू म्हणजे हरण करणे, नामधारकाचा अधिक अंशामध्ये दुःख हरण करण्याची शक्ती ज्या नामामध्ये आहे ते हरी नाम आहे. आणि या हरीला सच्चिदानंद रूपानं ते आपलं स्वरूप आहे असा जो ओळखतो थोर, म्हणून महाराज म्हणतात हरिभक्त थोर मंडळी. आणि म्हणून अशा हरिभक्ताचं संतांचं कुठल्याही शब्दाने वाणीने आपल्याला वर्णन करता येत नाही. म्हणून महाराजांनी अनिर्वचक काय, महिमावाचक काय शब्दाने अभंगाच्या द्वारे संतांच्या महिमाचं वर्णन केलेलं आहे. काय त्यांचा महिमा वारंवार हरिभक्त मंडळींचे भेटीच्या ब्रह्मादिका पूज्य सकळ लोका विश्वाधारे ज्ञानेश्वर